पण वेगळ्या पद्धतीने खुसखुशीत होणार एकदम. कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे बारीक. इथं अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, त्यामुळे वडी एकदम खुसखुशीत होते. आता पाव चमचा हळद घालायची आणि मीठ घालायचं आहे. आता यात थोडं थोडं पाणी घालून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे. अर्धा कप पाणी आपण वापरलेलं इथं आणि मठ्ठा कसा असतो ना पातळ, तशा प्रकारे पीठ करून घेतलेलं. लसूण आहे, हिरवी मिरची आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि याचं जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. 3 चमचे तेल घातलंय कढईमध्ये, जिरे घालायचे अर्धा चमचा, हिंग आहे. आता आपण मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली ना ती घालायची आहे. एक मोठा चमचा तीळ घालायचे. कोथिंबीर आपण धुवून घेतलेली आहे ना ती पण घालून घ्यायची. पण 2 मिनिटं भाजून घेतलेलं आहे. आपण आता बेसनचं बॅटर करून ठेवलंय ना ते घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा बॅडगी मिरचीचं तिखट आहे, 1 चमचा धनेपूड आहे. आपल्याला आहे चांगलं. याला प्लेटमध्ये घालून घेऊया. प्रकारे तेल लावून घेतलेलं, अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. थोडे लावूया. चांगलं तीळ अशा प्रकारे दाबून घ्यायचं. 15 ते 20 मिनिट सेट व्हायला ठेवूया. मुलांना काय तळलेलेच आवडतात म्हणून मी थोडे तळून घेतले. त्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि त्यात एक एक वडी सोडून घेतली. अशा प्रकारे लालसर तळून घेतले. दाखवत आहे.